आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत। हा दिवस फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही, तर हा दिवस आहे आपल्या देशाच्या आत्म्याचा, आपल्या जबाबदाऱ्यांचा आणि आपल्या अधिकारांचा स्मरण दिन। 26 नोव्हेंबर 1949 हाच तो क्षण जेव्हा भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले। जणू नव्या भारताला आपला स्वतःचा मार्गदर्शकच मिळाला होता। आपलं संविधान आपल्याला सांगतं की समानता म्हणजे सामर्थ्य, बंधुता म्हणजे एकत्र राहण्याची महान भावना, न्याय म्हणजे सर्वांसाठी समान हक्क आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी। संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या समितीने केले। हजारो पानं, लाखो कल्पना आणि एकच ध्येय, भारत मजबूत, न्यायी आणि सर्वांना समान संधी देणारा देश बनावा। आज आपण डिजिटल युगात आहोत, मोठे स्वप्न, फास्ट प्रगती, पण त्याच वेळेला संविधान आपल्याला समजवते की भविष्य तेजस्वी असेल तर मूल्य मजबूत असतील, तर आपण विद्यार्थी म्हणून फक्त अधिकारच नाही तर कर्तव्यालाही तितकंच महत्त्व द्यायला हवं। देशाचा सन्मान, पर्यावरणाची काळजी, नियम पाळणं, इतरांचा आदर म्हणजेच हेच खरे संविधान पालन होय। आज आपण इथे एक छोटं पण शक्तिशाली वचन देऊया। संविधानातील मूल्य जपू आणि देशासाठी प्रामाणिक राहू। संविधानातील मूल्य जपू, देशासाठी प्रामाणिक राहू आणि भारताला अजून उज्ज्वल बनवू। भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हे पायाभूत कायदे आहेत, ज्या कायद्यांवरच देश वाटचाल करीत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत। 26 नोव्हेंबर 1949 या रोजी राज्यघटनेचा स्वीकार झाला, तर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राज्यघटना अंमलात आली। म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षापासून म्हणजेच 26 नोव्हेंबर 2015 पासून भारतात संविधान दिन साजरा करायला सुरुवात झाली। मित्रांनो, आपल्या भारताच्या संविधानाप्रमाणे भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समाजवादी, प्रजासत्ताक राष्ट्र बनले आहे। देशाची शासन व्यवस्था असो किंवा न्याय व्यवस्था, सर्व काही संविधानाच्या चौकटीत राहूनच चालते। म्हणूनच भारतातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळवून देण्याचे काम देखील न्यायपालिकेच्या माध्यमातून संविधानच पार पाडत असते। 140 कोटी लोकसंख्या असलेल्या विविध जाती धर्माच्या, वर्णाच्या, देशाच्या, संस्कृतीच्या लोकांना एका समान धाग्यात बांधून ठेवण्याचे काम देखील संविधानच करत असते। म्हणून माझे संविधान, भारतीय संविधान हे विश्वासश्रेष्ठ आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे। शेवटी जाता एवढंच म्हणेन, रुतबा हर इंसान को संविधान से मिला है, रुतबा हर इंसान को संविधान से मिला है, तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है, तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है, औरों को जो मिला है वह मुकद्दर से मिला है, औरों को जो मिला है वह मुकद्दर से मिला है, हमें तो मुकद्दर में भी संविधान ही मिला है, हमें तो मुकद्दर में भी संविधान ही